तर मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये मी सीटेट बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण भरपूर कमेंट येत आहेत की ते सीटेट बद्दल थोडं ग्रामरमध्ये काय तर ते सांग, तसेच मनातील निगेटिव्ह विचार आपण कसे भरकन दूर करू शकतो. तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आलीच असेल. आणि आजचा अभ्यासाचा घटक आहे इंग्रजी, आणि इंग्रजीमध्ये मी क्वेश्चन टॅग करून घेणार आहे. आणि आज माझ्या अभ्यासाची सुरुवात मी तुम्हाला 10 वाजेपासून दाखवत आहे, कारण माझा सकाळी पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही, कारण सकाळी लाईट नव्हती. आणि ज्या दिवशी माझा सकाळी अभ्यास व्यवस्थित होत नाही त्या दिवशी माझी इम्पॉर्टंट काम आहे ती करून घेते, राहिलेली कामे नंतर करते आणि अगोदर अभ्यासाला प्राधान्य देऊन 1 ते 1.5 तास छान अभ्यास करून घेते. तर बघा, मला कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं होतं का ताई, हे जे पुस्तक आहे अरिहंत प्रकाशनचं, त्याची प्राईस काय? त्याची प्राईस 285 आहे आणि बक्षी सरांचं पुस्तक आहे, खूप छान आहे इंग्रजीचं. तर आज मी माझा क्वेश्चन टॅगचा अभ्यास करून घेणार आहे. आणि मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई, सीटेटचे पेपर जवळ आले, भरपूर टेन्शन येत आहे, तर ग्रामरमध्ये काय विचारतात, हिंदीमध्ये काय राहतं, मराठीमध्ये काय राहतं. तर मैत्रिणींनो, घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, कारण सीटेटचा पेपर फार कठीण नसतो. थोडा अभ्यास केला तर आपण छान आणि उत्तम मार्क मिळवू शकतो. तर सीटेटचे जो पेपर असतो ना, तो इंग्रजीमध्ये ते आपल्याला छान असं इझी ग्रामर असतं, जसं पार्ट ऑफ स्पीच, इन द व्हॉइस, त्यानंतर सिनॉनिम्स वर्ड, अपोजिट वर्ड असं ग्रामर असतं. आणि हिंदी आणि मराठीमध्ये पण विशेषण, सर्वनाम, मुहावरे असं फार काही असं कठीण नसतं, त्यामुळे तुम्ही इझिली कव्हर करू शकाल. आणि छान पॅसेज असतात मस्त लँग्वेजमध्ये, त्यामुळे पॅसेजमध्ये आपल्याला अतिउत्तम मार्क मिळतात आणि आपले पॅसेजमध्ये मार्क छान कव्हर होतात. आणि तुम्ही पण पॅसेजमधले तुमचे मार्क कट होऊ द्यायची नाही, कारण त्यामुळे आपले भरकन मार्क वाढतात. आणि असाच तुमचा सीटेटचा पेपर छान जाईल, कारण तुम्ही प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस करत आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर काही मार्गदर्शन मिळत राहणार आहे. आणि मला एका ताईंची कमेंट दिसली की ताई, माझ्या मनातले निगेटिव्ह विचार दूरच होत नाही आहे, मी काय करू, मला खूप डिप्रेशन आल्यासारखं वाटत आहे. तर कसं असतं ना ताई, घाबरायचं काहीही कारण नाही आहे, फक्त थोड्या उपाययोजना करावं लागते आणि थोडं स्वतःला सांगावं लागेल. कारण जेव्हा आपण स्वतःला सांगू ना की मी पॉझिटिव्ह विचार करत आहे, मी करू शकते, तेव्हाच आपण आपल्या मनातले निगेटिव्ह विचार दूर करू शकतो. कारण मला माहिती आहे हे सोपं नाही आहे, कारण घरातला कचरा काढणं सोपं आहे, तसेच मनातले विचार काढणं सोपं नाही आहे, पण त्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागेल. कोणीही बाहेरचं येऊन आपल्याला आपल्या मनातले निगेटिव्ह विचार काढून देऊ शकत नाही, ते काम आपल्या स्वतःलाच करावं लागतं. आणि जोपर्यंत ते निगेटिव्ह विचार बाहेर काढून टाकण्याचं काम आपण स्वतः करू नाही ना, तोपर्यंत ते आपल्या मनातले जाणारच नाही. आणि जेव्हा आपण सांगत राहू ना, त्याला खतपाणी घालत राहू की मला निगेटिव्ह विचार येतात, मला असंच होतं, मला असंच होतं, त्याला छान पाणी खत मिळत राहतं आणि ते छान असे बनतात. कोणाची बाहेरची वाट न पाहता स्वतःच आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागणार. त्यासाठी आपल्याला जेही काही करता येईल ते सगळ्यात अगोदर निगेटिव्ह विचारांच्या ऐवजी तुम्हाला पॉझिटिव्ह विचार घालावं लागेल. त्यासाठी स्वतः पॉझिटिव्ह अफर्मेशन करावं लागतील, जे की मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ दाखवले आहे. मी स्वतः माझ्यासोबत सकाळी उठल्यावर ब्रह्मवेळेत अशीच पॉझिटिव्ह अफर्मेशन करत असते. आणि आता मला अभ्यास करता करता फार भूक लागलेली होती, त्यामुळे मग मी आली डोसा करायला, कारण मी आज डोस्याचं छान टाकलेलं होतं. मुलांना पण टिफिनवर डोसा करून दिला, कारण भूक खूप लागली होती, म्हणून पुस्तक ठेवून दिलं. आणि छान आता मग काय करायचं म्हटलं तर डोसा करून घेते छान नाश्त्यासाठी. आणि मस्त सरांचा एक व्हिडिओ लावला क्वेश्चन टॅगचा, आणि छान त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन ऐकून घेत आहे, कारण माझा असाच अभ्यास असतो, थोडा पुस्तकातला, थोडा यूट्यूबचे फ्री लेक्चर्स, त्यामुळे कसं आपल्याला ऑलराऊंडर आपला अभ्यास होतो. आणि आता पोटाची भूक भागवणं फार महत्त्वाचं होतं, कारण अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, म्हणून उठले आणि डोसा करायला आले. आणि असा मस्त व्हिडिओ पण ऐकत आहे आणि छान तव्यावर डोसा टाकलेला आहे. तर मैत्रिणींनो, बघा, आपण कुठलीही निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात आलं किंवा आपल्याला कुणीही काही म्हटलं पटकन की आपण त्याच त्या विचारात गुरफटून राहतो आणि त्याच त्या निगेटिव्ह विचाराच्या जाळ्यात अडकत राहतो. म्हणून ज्या ताईंनी कमेंट पाठवली की त्यांच्या डोक्यातलं ते दूर होत नाही, तर त्यांना तुम्ही प्रयत्न करा. आणि तुम्ही स्वतःला दोषी ठरवू नका की माझ्यासोबत असं झालं म्हणून मीच त्याला जबाबदार आहे, कारण परिस्थिती असते, परिस्थिती माणसाला हलवून टाकत असते, कोणीही जबाबदार राहत नसते. फक्त असं असते, सिच्युएशन असते, ती सिच्युएशन छोटी असते, आपण तिला खूप मोठी करून टाकतो. म्हणून कधीही सिच्युएशन छोटीच असू द्या, तिला असं डोंगरा एवढं बनवायचं नाही. म्हणायचं ही जी सिच्युएशन आलेली आहे ती माझ्यासाठी चांगल्यासाठीच आलेली आहे आणि त्यात काहीतरी चांगलंच लपलेलं आहे माझं. आणि त्यानंतर मग आपल्याला असे पॉझिटिव्ह विचारांचं घर मनात राहायला लागतं आणि आपले निगेटिव्ह विचार दूर व्हायला मदत होते. तर बघा, थोडे माझ्या मिस्टरांचे कपडे होते, तर मी निरम्या पावडरमध्ये भिजू घातले होते, त्यांना थोडं धुवून घेतले. आणि त्यानंतर मग मला भाजीचं आणायला जायचं होतं,
तर मग भाजीचं आणायला गेले, ते काहीही शूट झालं नाही. नंतर छान भाजीचं घेऊन आले आणि भाजीचं आणल्यानंतर मग छान असं भाजीचं काढून ठेवते आणि इतकं छान आणि ताजं आणि हिरवगार भाजीचं मिळालं होतं. खरंच तुम्हाला सांगते, पाहून मन प्रसन्न झालं, डोळ्यांना खूप सुख मिळालं. कारण असं स्वस्त खाणं, मस्त राहणं आवडतं मला. आणि मैत्रिणींनो, बघा मी तुम्हाला आणखी सांगते, जर तुम्हाला तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार दूर करायचे असेल ना, तर स्वतःसोबत नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला शिकावं लागेल. थोडी एक्सरसाइज करावी लागेल. थोडं पॉझिटिव्ह जे मोटिवेशन आहे ते ऐकावं लागेल. कारण ते केल्याशिवाय आपण आपल्या मनातले निगेटिव्ह विचार दूर करू शकत नाही. आणि ते आपल्याला स्वतःच काम करावं लागेल. आपल्याला कोणाकडूनही अपेक्षा ठेवावं लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी जर आपल्याला काही म्हटलं किंवा मग कोणी काही ओरडलं किंवा रागवलं, तर सगळ्यात अगोदर त्यांना माफ केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला माफ करू नये किंवा त्याच्या चुकीला माफी देऊ नये ना, तोपर्यंत काय होतं, मग आपल्या मनात तेच विचार घोळत राहतात की माझ्यासोबत असं का झालं, मला असं का म्हटलं, आणि तेच निगेटिव्ह विचार मग आपल्या मनात घर करतात आणि आपल्या असंख्य निगेटिव्ह विचारांचं असं मोठं जाळं तयार होते आणि आपण त्यात गुरफटतो. म्हणून सगळ्यात सोपं आणि एक मस्त उपाय सांगते, माफ करून टाकायचं. हो बाबा, चुकलं असेल तर माफ कर, किंवा मग स्वतः माफी मागून घ्यायची. त्याने काय होतं माहिती आहे का, आपण रिलॅक्स होतो आणि आपले जे बहुमूल्य तास आहे ते वाचतात आणि आपण छान स्मॉल हॅपीनेसमध्ये आपल्या स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंगकडे वळवण्यासाठी मदत करू शकतो. आणि सांगू का, मी काय करते, माझ्या डोक्यात जेव्हा निगेटिव्ह विचार लागते ना, त्या जागीनं मी तेव्हा काय करते, माझं दुसरं काम हातात घेते आणि स्वतःला सांगत राहते, वैशू खूप छान, तू खूप छान करू शकते, तू छान करत आहे. म्हणजे बी पॉझिटिव्ह, स्वतःला पॉझिटिव्हमध्ये गुंतवते आणि त्या जागी दुसरं काम करते. मी सांगते. आणि बघा, माझ्या मुलाने फ्रीजमध्ये रुलर आहे ती ठेवली होती. त्याला का ठेवली, त्याला घरी आल्यावर विचारणार आता मी. मलाही त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आणि नंतर तुम्हाला सांगणार. तर आणि बघा, मी अशी स्वतःला माझ्या झाडांमध्ये गुंतवते, माझ्या स्मॉल हॅपीनेससोबत गुंतवते. त्यामुळे कसं, मी माझ्या मनातले निगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी मला खूप मदत होते. कारण संघर्ष आणि निगेटिव्ह विचार सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, माझ्याही आयुष्यात असतीलच आणि आहेतच. पण मी त्यात गुरफटून न राहता स्वतःला अशी बाहेर काढते नेहमी. त्यामुळे मला त्याचा मैत्रीण अशा प्रकारे स्वतःला सांगावं लागतं की मी कशी पॉझिटिव्ह राहू शकेल. आणि बघा, माझ्या बॅक साईडला घराच्या तुरीची छान झाडं आलेली आहेत आणि त्यांनी छान तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत. आता काही दिवसांनी त्या छान अशा मस्त भरणार आणि छान भाजी खायला मिळणार. छान भारी वाटतंय ना. आणि मग मी छान थोडं झाडाला पाणी घालून घेतलं आणि मी माझे असे स्मॉल हॅपीनेस जपत असते. कारण कसं, स्मॉल हॅपीनेस जपल्यानं स्वतःला मस्त व्हॅल्यू वाटतं, आपल्याला स्वतःला छान सेल्फ व्हॅल्यू वाढते आपली, आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. आणि म्हणून मी तुम्हाला पण सांगते की आपले स्मॉल हॅपीनेस आपण नेहमी जपायला पाहिजे. आणि सगळं माझं आवरणं झालं छान. नंतर मग मी परत अभ्यास करायला आले. अभ्यास करून घेतला, थोडं अजून 1-2 व्हिडिओ बघून घेतले. यूट्यूबचे काही फ्री व्हिडिओ आहेत क्वेश्चन टॅगचे, ते बघून घेतले आणि छान अभ्यास केला. आणि खरंच ना, आपला अभ्यास झाला ना आपल्याला की खूप छान वाटतं. आणि सकाळी माझा अभ्यास झालेला नव्हता, त्यामुळे फार टेन्शन आलं होतं जरा. कारण असं वाटतं मग आपला की दिवसभर अभ्यास होईल की नाही, मनासारखा कॉन्सन्ट्रेशनचा वेळ मिळेल की नाही. पण आज भरभर कामं आवरली आणि असं मस्त छान वेळ काढून घेतला स्वतःसाठी. असाच स्वतःसाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढू ना, तेव्हाच आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येईल. आणि असा माझा छान अभ्यास झाला मग आज. आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि त्या ताईंची कमेंट वाचून त्यांना पण रिप्लाय दिला, सीटेटबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन दिली. तर मैत्रिणींनो, अभ्यासाचे नोट्स आपल्या मोटिवेशन विथ वैश्य या व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. बाय.